भारत पाकिस्तान सीमेवर युद्धाचे ढग दाटू लागले की ठाण्यात राहणाऱ्या 73 वर्षाच्या मोतीराम गोडसे यांची आजही सीमेवर जाऊन लढण्याची तयारी असते। भारत पाकिस्तानच्या सगळ्या युद्धांचे ते साक्षीदार आहेत। मूळचे सातारा जिल्ह्यातील वडूज गावचे मोतीराम गोडसे हे वयाच्या अवघ्या 17व्या वर्षी भारतीय सैन्यात दाखल झाले। त्यांची नेमणूक वायरलेस ऑपरेटर म्हणून झाली। 1965 साली पाकिस्तान विरोधात झालेल्या युद्धात त्यांनी पाकिस्तानचे काही सैनिकही मारले। या युद्धानंतर त्यांना राष्ट्रपती झाकीर हुसेन यांच्या हस्ते 2 मेडल्स प्रदान करण्यात आली। त्यानंतर भारताचे चीनसोबत एक गुप्त युद्ध झाल्याचं गोडसे यांनी सांगितलं। या युद्धात सिक्कीम सीमेवर लढताना भारतानं चीनचे 200 सैनिक मारले होते। या युद्धातही गोडसे यांचा सक्रिय सहभाग होता। ते चीन बद्दल काय झालं, 4-5 माणसं आमची त्यांनी पकडून नेल्यानंतर त्यांच्या बकऱ्या इकडे आल्या, तर त्या बकऱ्या आमच्या लोकांनी पकडून ठेवल्या आणि त्यांनी सांगितलं की आमचे माणसं सोडा तर तुमच्या बकऱ्या सोडतो आम्ही, आणि माणसं नाही सोडली तर आम्ही बकऱ्या तुमच्या देणार नाही। मग ह्याच्यावरनं जी जुंपली ती घमाशाम युद्ध झालं। 1971च्या पाकिस्तान विरोधातल्या युद्धात मोतीराम गोडसे ढाक्याच्या जवळपास तैनात होते। त्यावेळी भारतीय लष्करानं अवघ्या 6 तासात पूल उभारला आणि युद्ध केल्याची आठवण ते सांगतात। या युद्धात गोडसे यांना 5 स्टार मिळाले। त्यांच्या बरोबर लढाई समोरासमोर झाली ती, तर नंतर एक पूल तुटला। तो पूल 6 तासात बांधला, कोणी आपल्या लष्कराने बांधला आणि चालू केला, नाहीतर संपूर्ण आपलं इंडियाची सगळी आर्मी खाला झाली। त्या पुलामुळे वाचले सगळे लोक। मोतीराम गोडसे 1965च्या युद्धात त्यांच्या 12 सहकाऱ्यांसह पाकिस्तानच्या सीमेत घुसले होते। त्यावेळी पाकिस्ताननं त्यांना पकडलं। त्यावेळची त्यांची आठवण आजही अंगावर शहारा आणणारी आहे। बघूया म्हणले, लढाई करायची का नाही ते ठरवूया, नाहीतर म्हणले सराउंडिंग करू, म्हणजे शरण जाऊ। तर शरण जाण्यात मतलब नाही त्यांना मी सांगितलं। शरण जाऊन म्हटलं ते फाशी मारणार आपल्याला ना, मग शरण कशाला जायचं। ते म्हटलं जोपर्यंत निघेल तेवढे ते वेळ काढायची, आणि रात्र झाली 10-11च्या पुढचं टायमिंग आहे। झाल्यानंतर मग काय करायचं म्हणून ठरल्यानंतर त्यांनी सांगितलं अटॅक करू आपण। त्यांची फायरिंग बंद झाली तर आपण अटॅक करू। मग त्या अटॅकच्या तयारीत लागत असतानाच त्यातला एक माणूस त्यानं पाहिल्याबरोबर त्यानं तिकडे खबर दिल्यानंतर एकदम तो अटॅक करायलाच आला आमच्यावर। दिवस उगवल्यानंतर आम्हाला त्यांनी बेड्या घालून पकडून नेलं जेलला, कराची। तिकडे कशी ट्रीटमेंट होती? तिथं कराचीला जेलर अत्यंत चांगला होता। जेलरनं आम्हाला दोघांना एक रूम सेपरेट दिलेला होता। ती हालत बेकार होती की आता आमचं नशीब म्हणून आम्ही ते जेलरमुळं वाचलो, नाहीतर आमचं तर त्यांनी पहिलं हाल केलं असतं। विशेष म्हणजे दरम्यानच्या काळात सैन्यानं मोतीराम गोडसे यांची पेटी घरी पाठवून दिली होती। त्यावेळी फक्त पेटी परत आली म्हणजे शहीद झाले अशी समजूत असल्यानं घरच्यांनी त्यांच्या अंत्यविधीचं कार्य सुरू केलं। त्यांचा 13वा सुरू असतानाच ते घरी पोहोचले आणि मग त्याच दिवशी सत्यनारायणाची पूजा झाली। तेव्हाचं म्हणजे असं म्हणजे कुठल्या पण घरातल्या माणसाला वाटत नाही ना चांगलं की आमचं असं झालं, म्हणून वाटायचं असं कसं झालं, असं नाही व्हायला पाहिजे। म्हणजे असं मनाला वाटायचं की कुठून तर परत यावं, हे असं होऊ नये। पण मग तसंच झालं पण ना, पण त्या टायमात एवढं काय समजत पण नाही ना काय करायचं, कार्य घातलेलं असं कळतं। हो, मग परत हे आल्यावर तर म्हणजे सकाळचं 12 वाजेपर्यंत उरकून घेतलं, तर थोड्या टायमाने हे आले तर मग त्याची पूजा केली। मग माणसं त्या दिवशी मग तीच जेवण करायचं, माणसं पूजाचं जेवण जेवून गेली। भारतीय सैन्यानं पाकिस्तानच्या सीमेत 2-4 किलोमीटर घुसून सर्जिकल स्ट्राईक केलं, पण थोडं थांबा, आपले सैनिक इस्लामाबादेपर्यंत पोहोचतील असा विश्वास मोतीराम गोडसेंना आहे। हो, खूप अभिमान आहे। असं माहिती नव्हतं, आता तर माझं लव्ह मॅरेज आहे, असं म्हणजे एवढं डिटेल मला माहिती पण नव्हतं की असं काही असेल, पण आता ऐकल्यावर स्टोरी खूप ग्रेट वाटतं। भारतातर्फे 3 युद्धात सहभागी झालेल्या गोडसे यांना तत्कालीन राष्ट्रपतींच्या हस्ते 12 वीरता मेडल्सने गौरवण्यात आले। भारताच्या या शूरवीराचा आम्हाला अभिमान आहे। कपिल राऊत, झी मीडिया, ठाणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।